आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे संजय रायमुलकर साहेब यांचा मेहकर विधानसभेमध्ये पराभव झालेला आहे। आमदार संजय रायमुलकर साहेब यांना पुन्हा विधान परिषदेवर घेऊन आमदार करावे अशी मागणी मेहकर तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेने केली आहे। त्यासाठी सर्व सरपंच सामूहिक राजीनामे घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे जाणार असल्याचे सर्व सरपंचांनी सांगितलं। आमदार संजय रायमुलकर साहेब हे गेल्या 15 वर्षापासून आमदार आहेत। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी 2.5 वर्षाच्या कार्यकाळात हजारो कोटी रुपयांची विकास कामे मेहकर मतदारसंघात केली आहेत। तर मेहकर तालुक्यातही प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कोट्यावधी रुपयांची कामे झाली आहेत। मात्र हे सर्व होत असताना त्यांचा या ठिकाणी पराभव झाला हा सर्व सरपंच लोकांसाठी एक जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांचा पराभव हा सरपंचांच्या जिव्हारी लागला आहे। आमदार संजय रायमुलकर साहेबांसारखा माणूस मेहकर मतदारसंघात आमदार पाहिजेच आहे। प्रत्येक गावात त्यांची ओळख आहे, घराघरात त्यांना ओळखतात। हजारो कोटीची कामे करूनही व गेल्या 15 वर्षात जनतेच्या सतत संपर्कात राहून भेटीगाठी देऊन त्यांचा पराभव कसा काय झाला त्याचा आत्मचिंतन सर्व सरपंच मंडळी करणार असून लवकरात लवकर आमदार संजय रायमुलकर यांना विधान परिषदेवर घ्यावे, अन्यथा सर्व सरपंच सामूहिक राजीनामा देणार असल्याचे सर्व सरपंचांनी सांगितलं आहे। नमस्कार, मी उद्धव फंगाळ। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आपल्यासोबत मेहकर तालुक्यातील सरपंच मंडळी आहे। महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार संजय रायमुलकर यांचा मेहकर मतदारसंघामध्ये त्यांना यश आले नाही, त्यांचा पराभव झाला। या संदर्भात सरपंच मंडळी राजीनामा देऊन मुख्यमंत्र्याकडे काहीतरी मागणी करणार आहे। आपण त्यांच्यासोबत बोलूया। सरपंच राम राम। काय नाव तुमचं? माझं नाव अरविंद दामोदर दळवी, मेहकर तालुका सरपंच संघटना, ग्रामपंचायत तालुक्याचा सरपंच। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे माननीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी विधान परिषद घ्यावे, नाही आमचे सामूहिक राजीनामे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सर्व मेहकर तालुक्यातील सर्व सरपंच देणार आहोत। किती लोक देणार तुम्ही राजीनामे? आम्ही आमच्या 98 ग्रामपंचायतीत आम्ही 90 लोक राजीनामे देणार आहोत। रायमुलकर साहेबांना आमदार घ्यावा असं तुम्हाला काय वाटतं? कारण की 15 वर्षापासून जो आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी विकास केला आणि गावोगावी सलोखा ठेवला आणि सलोख्याचं वातावरण गावोगावी सगळ्या समाजाला संघ सोबत घेऊन चालले आणि आज त्यांचा पराजय झाला, याचा आम्हाला फार दुःख आहे। म्हणून आम्हाला कोणीतरी आमचा एक पाठीराखा असावा, गावात आम्हाला कोणी आम्हाला सांभाळणारा माणूस असावा। जसं आई वडील मुलाला सांभाळतात तसं आमचे आमदार साहेब आम्हाला सांभाळत होते। आज आम्ही पोरके झालो नाही, त्याच्याकरता आम्ही आमचे सामूहिक राजीनामे आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत। काय नाव आपलं? श्याम इंगळे। कोणत्या गाव सरपंच तुम्ही? पिंपरीवाडी। काय नाव मागणी आहे तुमची? आता आमची मागणी एकच आहे की आमदार साहेबांना लवकरात लवकर विधान परिषदेवर घेण्यात यावे, नाही तर आम्ही सर्व गावाचे जे सरपंच आहे सर्व आम्ही राजीनामे देऊ आणि एक सर्वांचीच मागणी आहे तशी। काय नाव आपलं? माझं का? हो, ज्ञानेश्वर देशमुख। कोणत्या गाव सरपंच तुम्ही? ग्रामपंचायत अंतरी देशमुख। आमदार साहेबाला डबल विधान परिषदेवर घ्यावा असं का वाटतं तुम्हाला? कारण की हा जो विकास काम आहे हे आमदार साहेबच करू शकतात। पुन्हा जो स्वभाव आहे त्यांचा, सर्व गावामध्ये हेळुगुळीचा स्वभाव, आणि त्यांच्यात आमचं जे मन आहे ते पूर्ण रमलेलं आहे त्यांच्यासोबत। तुम्ही सामूहिक राजीनामे देऊन सामूहिक राजीनामे देणार। काय नाव आपलं? अनंतराव सनखोरे। आमदार साहेबाला म्हणजे विधान परिषदेत घ्या अशी मागणी तुमची सरपंच लोकांची? आमची मागणी अशी की सतत 15 वर्षापासून आम्ही त्यांच्या सोबत आहे। त्यांनी मेहकर मतदारसंघात या मागच्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात जो काही विकास केला तो विकास असा होता की बिलकुल जनतेनं काही ओळखलं नाही त्यांना, पण आम्ही जेवढे प्रयत्न करून पण त्यांना काही हार झालेली आहे त्यांची। त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे एकच मागणी करणार आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे की यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद पण द्यावं अशी आमची सगळ्यांची मागणी राहील। आणि त्या हिशोबाने आम्ही सगळं असं म्हणायचं की मेहकर मतदारसंघातल्या लोकांनी विकासाला बिलकुलच महत्व दिलं नाही। हजारो कोटीचा विकास झाला, आम्ही साधा विकास नाहीये, लोकांनी विकासाला महत्व दिलं नाही असं म्हणायचं का तुम्हाला? हा, त्या गोष्टीचा खेद वाटतो की सर्व लोक सोबत राहून त्यांचा पराजय झाला कसा, हेच आम्ही त्या गोष्टीला खूप हे झालेलं खेद झालेला आहे आमचा। काय नाव सरपंच तुमचं? किशोर रामजी इंगळे, सरपंच ग्रामपंचायत सावत्रा। काय सांगाल तुम्ही आता? काय मागणी तुमची? आमची मागणी आहे माननीय संजय रायमुलकर साहेब यांना
एकनाथजी शिंदेसाहेब यांनी विधान परिषदेवर घेऊन त्यांना न्याय द्यावा व आमच्या मतदारसंघाचा जो विकास झालेला आहे हा विकास जर संजयजी रायमुलकर या ठिकाणी आमदार नसतील तर हा विकास पुनश्च होणे कदापि शक्य होणार नाही। आणि आपण करोडो रुपयाचा जो विकास केला, गावागावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुविधा असतील, अजून बरेच काही कामं आहेत की जे प्रगतीपथावर आहेत, तालुक्यातील रस्ते असतील, समाज मंदिरं असतील, समजा एकंदरीत विकास केला त्यांनी त्यांनी खूप मोठा विकास केला। आणि उर्वरित विकास काम करण्यासाठी माननीय रायमुलकर साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेबांनी विधान परिषदेवर घ्यावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची। काय मागणी आहे? माझं नाव विशाल जवंजाळ, मी लोणीकाळे ग्रामपंचायतचा सरपंच आहे। आमची मागणी एकच आहे की माननीय संजय रायमुलकर यांना विधान परिषदेवर घ्यावे। त्याचं कारण यासाठी की जो विकासाचा झंझावात त्यांनी या मागच्या 2.5 वर्षात मतदारसंघात आणला होता तो कुठेही खंडित नाही झाला पाहिजे आणि या विकासाला चालना भेटावी आणि आणखीन जास्तीत जास्त विकास आपल्या मतदारसंघाचा व्हावा या उद्देशांना त्यांना विधान परिषदेवर घेणे हे खूप जरुरी आहे। काय नाव आपलं? विजय शेळके। बरं, काय सांगाल तुम्ही आता? हे जे आज 2.5 वर्षात त्यांनी जे विकास कामं केली एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, आता हे जे राहिलेले कामं समजा पूर्ण करणे आणि त्याच्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घ्यावं असं एक आमच्या तालुक्याचं पूर्ण म्हणजे जवळपास 90% सरपंच संघटनेचं मागणी। सामूहिक राजीनामे देऊन हो सामूहिक राजीनामे हो। आता 4-4.5 कोटीचा विकास 15 वर्षापासून जनतेच्या संपर्कात एवढा असूनही पराभव कशामुळे झाला असं वाटतं? पराभव हा म्हणजे फक्त हे जो विकास झाला हा काय जे गावप्रत समजा जे 2-2 गट राहिले ग्रामपंचायतचे काही याच मंडळीनं समजा की बा हे झालं नाही, याच्यात ज्याच्यात व्हायला लागलं, हे जे महत्व वाढायला लागलं द्यायचं बस आणि पैसा, बाकी काय समजा। काय नाव तुमचं? किशोर राठ, ग्रामपंचायत शिंदला। काय सांगाल तुम्ही आता? मी एवढंच सांगेल की राजकारणामध्ये आपण जर तुम्ही आता पाहिलं या मागच्या विधानसभा ज्या निवडणुका झाल्या, खंत एवढंच वाटते की आपलं गाव असेल, प्रत्येक सरपंच हा आपल्या गावासाठीच धडपड करतो विकासासाठी आणि विकासाची धडपड करत असताना त्यांना काही स्वतःचा स्वार्थ त्यामध्ये नाही। प्रत्येक सरपंचांना असं वाटते माझ्या गावामध्ये गोरगरिबाची कामं माझ्या हाताने झाली पाहिजे। तुम्ही इथं कशासाठी आले? आता आजचा हाच उद्देश होता आमचा की यावेळेस आता आमदार साहेबांचा जो पराभव झाला त्यांचं पुनर्वसन होणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी आमच्यासाठी। आणि राहिलेली जी आमची काही कामं आहेत तीही कामं आमदार साहेबांनी मोठ्या झपाट्याने त्या ठिकाणी निधी आणून करावी, पण ते जोपर्यंत त्यांना कुठेतरी त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत सर्व सरपंच मंडळी सुद्धा शांत या ठिकाणी बसणार नाही। तुमची मागणी काय सरपंच लोकांची? आमची सरपंच लोकांची मागणी एवढीची की माननीय आमदार साहेब यांचं पुनर्वसन हे तातडीनं लवकरात लवकर त्या ठिकाणी व्हावं आणि होईलही, कारण तसे संकेत वरतून त्या ठिकाणी आलेले आहेत। म्हणून सगळ्या सरपंचांना आता आपण पाहिलं की वरती सरकार हे आलेलं आहे महायुतीचं। बरं, एक मिनिट माझा प्रश्न। प्रचारादरम्यान तुम्ही मला मुलाखत दिली होती की आमदार साहेब 1 लाखाच्या वर निवडून येतील, मग एवढा परिणाम किंवा एवढा विपरीत कशामुळे घडला असं तुम्हाला वाटतं? याचे बरेचसे कारण आहेत। गावातले मतभेद असतील, ते कारण त्यावेळेस तुमच्या लक्षात आले नाही? बिलकुल नाही, कारण त्यावेळेस काय झालं की आमचाही कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स त्यामध्ये होता आम्ही, कारण आमची पाठ आम्हाला या ठिकाणी दिसलेली नाही, त्याच्यामुळेही तो पराभव या ठिकाणी झाला। काय नाव आपलं? संतोष जागृत, सरपंच लोणीवळी। बरोबर, काय मागणी आहे तुमची? मागणी एवढीच आहे की आमदार साहेबांनी आतापर्यंत या तालुक्याला कुटुंब प्रमुख म्हणून मानलं आणि त्या कुटुंब प्रमुखातले आम्ही एक घटक आहोत आणि याच निमित्तानं आमची एक मागणी आहे की आमदार साहेबांचं कुठेतरी पुनर्वसन व्हावं आणि त्या निमित्तानं आम्ही ते जमलो। काय नाव आपलं? बाळासाहेब देशमुख, ग्रामपंचायत अंधरूड। काय सांगू शकाल तुम्ही आता? आमचं म्हणणं एवढंच, विधान परिषदेवर आमदार साहेबांना मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही सामूहिक राजीनामे इथे देणार आहे, त्या हिशोबाने इथे सर्व मंडळी सरपंच मंडळी जमलेली आहे। तुम्ही बोलले का? नाही। काय नाव तुमचं? समाधान गायकवाड। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे आमदार साहेबाचं पुनर्वसन करावं विधान परिषदेवर। तुम्हाला वाटतंय का होईल म्हणून असं मनात तुमच्या? हो, शिंदे साहेब करतात बस। तुम्ही जाणार आहे का त्यांच्याकडे? हो, आम्ही जाणार सर्व सरपंच सर्व। काय नाव आपलं? राजू पाखरे। काय सांगाल तुम्ही? आमदार साहेबाला एक चान्स मिळावा पुन्हा परत विधानसभेवर, विधान परिषदेमध्ये। आता चान्स देण्याची संधी होती ना, आता काय नाही देणार लोकांना चान्स? आता काय लोकांच्या मनात थोडासा काही वेगळं आलं असेल, काही त्याचं आत्मचिंतन होईल का? होईल होईल।
हे परिवर्तन होईल, होईल सुधारणा होईल. होणार. काय नाव आपलं? अतुल वानखेडे, बरोबर. काय मागणी आहे तुमची? विधान परिषदेवर घ्यावं. कोणाला? डॉक्टर संजय रायमुलकर. कशामुळं? विकासामुळे. विकास तर केला 4,500 कोटी जाते ना, आता कोणता विकास राहिला? विकास केला पण विकास पराजय झाला, विकासाचा पैशाचा विजय झाला. बर, ठीक. काय नाव सरपंच? विशाल काळे, शहापूरचे सरपंच आहे. शहापूरचे का? बरोबर. काय सांगाल तुम्ही आता? काय नाही, आमच्या आमदार साहेबांचं आम्हाला गेल्या 5 वर्षापासून अतिशय चांगलं सहकार्य होतं. त्यांच्या विकास निधीच्या जोरावर त्यांनी आम्हाला जे काही सहकार्य केलं त्याच्या भरोशावर आम्ही आमच्या गावात कोट्यवधी रुपयाची कामं करू शकलो. याचं सगळं श्रेय आमच्या नेत्यांना जातं. परंतु दुर्दैवानं आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि सगळेच जण आमची सरपंच मंडळी म्हणावं लागेल किंवा आम्ही आमदार साहेबांचा विजय खेचून आणू शकलो नाही, पण निश्चित आमचा पराभव झालेला आहे. त्याचा आम्हाला मदन कुंडलिक मोरे, ग्रामपंचायत जवळा. काय सांगाल तुम्ही आता? काहीच ना, आपले आमदार साहेबाला विधान परिषदेवर घ्यावं असे एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही चर्चा करू पुढे. तुम्हाला वाटतं विश्वास आहे का घेतील? हो, विश्वास. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.